नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. राज ठाकरेंनी सरकारच्या विरोधात केलेले ते वक्तव्य जरांगे पाटलांकडे बघून ठरते खरे. तो व्हिडिओ राज्याच्या वर्तुळात होतोय प्रचंड व्हायरल. काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊया. दरम्यान अंतरावलीत पोहोचल्यानंतर जरांगे पाटलांची हालत बघून राज ठाकरेंनी या गेंड्याच्या कातड्यांच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका, यांच्यासाठी एक जण गेला तरी काही फरक पडत नाही, पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, असं वक्तव्य राज ठाकरेंनी 3 महिने आधीच केलेले होते. आणि आज ते वक्तव्य जरांगे पाटलांची हालत बघून अगदी हुबेहूब खरे ठरत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी काढलेला अध्यादेशानंतर वाशीतूनच जरांगे पाटील माघारी परतले होते, पण त्यात काहीतरी घात झाला हे बाकी दिसून आले. त्यामुळे जरांगे पाटलांनी परत उपोषणाची हाक दिली. सतत मागील 7 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. अखेर त्यांची प्रकृती ढासळली. त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांची सरकारने वाशीतच फसवणूक केली की काय, अशी चर्चा राज्यात जोर धरत आहे. त्यातच राज ठाकरे यांनी जरांगे पाटलांची भेट घेत सांगितलं होतं की हे सरकार असंच आरक्षण देणार नाही. गेंड्याच्या कातड्याच्या लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालू नका, असं राज ठाकरेंनी वारंवार जरांगे पाटलांना सांगितलं. त्यामुळे जरांगे पाटलांना आज पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ आली आणि राज ठाकरेंचे ते विधान खरे ठरले. आणि मनसेने राज ठाकरेंच्या त्या विधानाची आठवण सर्वांना पुन्हा एकदा करून दिली. तर एकंदरीतच जरांगे पाटलांनी काढलेला मुंबईकडे उपोषणाचा मोर्चा फिरवून सरकारने त्यांचा घात केला. त्यामुळे जरांगे पाटलांनी तब्येतीची काळजी घ्यावी आणि उपोषण मागे घ्यावं व आगामी निवडणुकीत मराठा नेत्यांना योग्य ते उत्तर देऊ, असं मराठा आंदोलनकर्तेच आता जरांगे पाटलांना मागणी करू लागले आहे. तर मित्रांनो, राज ठाकरे यांनी 2 महिने आधी केलेले ते वक्तव्य व सरकारवर केलेला हल्लाबोल, यावरून तुम्हाला काय वाटतं? तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.